वाढलेल्या तापमानाचा फटका आता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये देखील बसला आहे। कारण आपण जर बघितलं तर या धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेतकरी आपला माल विक्रीसाठी घेऊन येत असतात। सध्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर उन्हाळ्यात निघणारे जे काही पिकं आहेत त्यात कांदा असेल, भुईमुग असेल किंवा इतर धान्य असतील हे विक्रीसाठी या ठिकाणी शेतकरी येत असतात। मात्र धुळ्याचं तापमान आता तब्बल 44 अंशाच्या पुढे गेल्याने आता या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपल्याला शुकशुकाट पाहायला मिळतो आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नागरिक या ठिकाणी खरेदीसाठी देखील येत असतात। मात्र वाढलेल्या उन्हामुळे आता या दुपारच्या वेळी मात्र या ठिकाणी शेतकऱ्यांसह नागरिकांनी देखील पाठ फिरवलेली आहे। सध्या गेल्या आठवड्याच्या तुलनेमध्ये यंदा आज सर्वाधिक तापमानाची नोंद या ठिकाणी झालेली आहे। 44 अंशाच्या पुढे तापमान नोंदले गेलेले आहे आणि त्याचा फटका कृषी उत्पन्न बाजार समितीला देखील बसलेला आहे। त्यामुळे लाखो रुपयाची उलाढाल देखील या ठिकाणी काही प्रमाणात कमी झालेली आहे। धुळे जिल्ह्यासह या ठिकाणी पारवा असेल, अंबळनेर असेल किंवा या ठिकाणी चाळीसगाव असेल या ठिकाणचे शेतकरी देखील या ठिकाणी आपला शेतीमाल विक्रीसाठी येत असतात। मात्र वाढलेल्या उन्हामुळे मात्र या ठिकाणी कुठलाही माल आता जास्त प्रमाणात येत नसल्याने त्याचा आर्थिक फटका देखील कृषी उत्पन्न बाजार समितीला बसताना दिसतो आहे। मनीष वासोळे, TV9 मराठी, धुळे।